पुढची मोठी बातमी बघूया। निलेश चव्हाणने खोटी माहिती देत शस्त्र परवाना काढल्याचं समोर आलं होतं आणि या प्रकरणी आता नवीन माहिती समोर आली आहे। निलेश चव्हाणचं आता मंत्रालय कनेक्शन समोर आलेलं आहे। निलेशने शस्त्र परवान्यासाठी गृहराज्यमंत्र्यांकडे अपील दाखल केलं होतं अशी माहिती सूत्रांकडून येते। तर तत्कालीन गृहराज्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत निलेश चव्हाणला शस्त्र परवाना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। ही परवानगी अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निलेश चव्हाण विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती देण्यात आलेली नव्हती, त्यामुळेच मंत्रालयातून परवाना मिळाल्याची माहिती सूत्रांकडून येते। वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। वैभव, आपण बघतो निलेश चव्हाणचं आता मंत्रालय कनेक्शन समोर होते, काय नेमकं कनेक्शन आहे? निलेश चव्हाण याच्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला होता। 2019-2022 मध्ये त्याच्यावरती वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते, ज्याच्यामध्ये बलात्कार आणि मारहाणीच्या गुन्ह्यासारखे गंभीर गुन्हे होते। असं असतानाही त्यांनी शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला पुणे पोलिसांकडे। वारजे पोलिसांनी त्याची चारित्र्य पडताळणी केल्यानंतर हे गुन्हे जेव्हा समोर आले तेव्हा तशा स्वरूपाची माहिती त्यांनी पुणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली। त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याचा शस्त्र परवाना नाकारला। या शस्त्र परवाना नाकारल्यानंतर निलेश चव्हाण हा राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांकडे अपिलामध्ये गेलेला होता आणि जेव्हा त्याची सुनावणी झाली तेव्हा गृहमंत्रालयानं निलेश चव्हाण याच्या संदर्भातली माहिती जेव्हा विचारली, याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का किंवा चारित्र्य पडताळणी झाली आहे का, तेव्हा मात्र अत्यंत शिताफीनं निलेश चव्हाण याच्यावरती कुठलेच गुन्हे नाहीयेत किंवा त्याची चारित्र्य पडताळणी झाली आहे असं पुणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यावेळेस भासवलं किंवा जो रिपोर्ट दिलेला होता त्याच्यामध्ये या गुन्ह्यांची माहिती जी आहे ती लपवण्यात आली। साहजिक गृहराज्यमंत्र्यांसमोर जेव्हा सुनावणीला हे प्रकरण गेलेलं होतं, याच्यावरती कुठलेही गुन्हे नाहीत असं समजून गृहराज्यमंत्र्यांकडून याला शस्त्र परवाना देण्याच्या सूचना ज्या आहेत त्या पुणे पोलीस आयुक्ताला देण्यात आल्या आणि त्यानंतर त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयानं निलेश चव्हाणला शस्त्र परवाना जो आहे तो इश्यू केला। आता या सगळ्यामध्ये झारीतला शुक्राचार्य नेमका कोण आहे, कुठला अधिकारी आहे ज्यानं निलेश चव्हाणच्या बाबतची गुन्ह्यांची माहिती जी आहे ती गृहराज्यमंत्र्यांना सुनावणीच्या वेळी देण्यापासून रोखून धरलं किंवा ती माहिती लपवली। आणि या सगळ्यामध्ये शेवटी तुमचे संबंध असतील, राजकीय लागेबांधे असतील किंवा अधिकाऱ्यांसोबत लागेबांधे असतील तर व्यवस्था कुठल्या थराला तुम्ही वाकवू शकता याचं हे अत्यंत मोठं उदाहरण म्हणावं लागेल। याचं कारण गृह मंत्रालय ज्यांच्याकडे राज्यातल्या कुणाचीही बित्तम बातमी असते किंवा त्यांना ती काढता येऊ शकते त्यासाठीच्या सगळ्या सोयी सुविधा यंत्रणा त्यांच्याकडे अगदी बेमालूम उपलब्ध असतात, तंत्र उपलब्ध असतं, तंत्रज्ञान उपलब्ध असतं। असं असताना सुद्धा तिथून एका गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला शस्त्र परवाना दिला जातो। एक नाही त्यावेळेस 2 गुन्हे दाखल असताना त्याला शस्त्र परवाना दिला जातो। त्याच्यामुळे राज्याच्या गृह मंत्रालयातून असे परवाने जात असतील आणि त्याला जर वरिष्ठ अधिकारी जबाबदार ठरत असतील तर गृह मंत्रालय यावरती काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये ते वरिष्ठ अधिकारी कोण, कुणी ही माहिती लपवली, या संदर्भातली चौकशी होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित वैभव, त्यामुळे यामागे कोण अधिकारी आहे, कोण कोण यामध्ये सामील आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणच्या अडचणीता वाढणार आहेत। वारजे पोलीस निलेश चव्हाणचा ताबा मागणार आहेत आणि पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनमध्ये निलेश चव्हाण विरोधात आर्म्स ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कसपटे कुटुंबियांना बंदुकीने धमकावल्याच्या विरोधात पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनमध्ये निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। बौद्धन पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या गुन्ह्यामध्ये MCR मिळताच वारजे पोलीस निलेश चव्हाणचा ताबा घेणार आहेत।